Hello students, if you don't understand sets properly, maths feels difficult. Today's video will clear 90% of your confusion about the sets. चला तर मग बघूया. A universal set. Universal set is the set that contains all elements under a consideration. म्हणजेच युनिव्हर्सल सेटमध्ये हा असा सेट असतो ज्यामध्ये सर्व एलिमेंट्स येतात. एक्झाम्पल बघूया. ऑल नंबर्स फ्रॉम 1 to 10. Capital U denotes universal set. So capital U equals to in curly bracket 1, 2, 3, 4 up to 10. चला आता बघूया कॉम्प्लिमेंट ऑफ सेट. The complement of set A includes all elements of universal set that are not in A. तर कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ए जर आपल्याला बघायचा असेल तर युनिव्हर्सल सेटमध्ये असलेले नंबर्स जे सेट ए मध्ये नाही आहेत असे एलिमेंट्स म्हणजेच कॉम्प्लिमेंट ऑफ ए. तर कॉम्प्लिमेंट ऑफ ए हे डिनोट होतो ए रेस टू डॅश म्हणजेच ए डॅशने तो आपण डिनोट करत असतो. मग जे एलिमेंट ए सेटमध्ये नाही आहेत पण युनिव्हर्सल सेटमध्ये आहेत अशा एलिमेंट्सला आपण ए कॉम्प्लिमेंट असे म्हणतो. सो लेट्स सी द एक्झाम्पल. इथे आपण युनिव्हर्सल सेट घेतलेला आहे इन कर्ली ब्रॅकेट 1, 2, 3, 4, 5. 5 एलिमेंट्स आहेत आपल्या युनिव्हर्सल सेटमध्ये. आपल्याकडे ए सेट असा आहे जो कर्ली ब्रॅकेटमध्ये आहे 1, 3. मग आता आपल्याला असे बघायचे की ए कॉम्प्लिमेंट जर काढायचे असेल तर मी आत्ताच एक्सप्लेन केले की युनिव्हर्सल सेटमध्ये नंबर्स आहेत पण ते ए सेटमध्ये नाही आहेत असेच असतात आपले ए कॉम्प्लिमेंट. मग बघा बरं ए सेटमध्ये कोणते एलिमेंट्स नाही आहेत 2, 4, 5 म्हणून ए कॉम्प्लिमेंट इक्वल्स टू 2, 4, 5. आता नेक्स्ट बघूया आपण लॉज ऑफ सेट्स. सो फर्स्ट लॉ इज ए युनियन ए इक्वल्स टू ए. आपण बघितले आहे युनियन ऑफ सेटमध्ये दोघांमध्ये पण कॉमन असलेले आणि अनकॉमन म्हणजे दोघांचे मिळून असलेले त्याला आपण युनियन म्हणतो. सो ए युनियन ए इक्वल्स टू ए सेट येणार आहे कारण दोघांमध्येही सेम एलिमेंट्स असतात. युनियन ऑफ सेट विथ इटसेल्फ गिव्स द सेम सेट. सेकंड लॉ आहे ए इंटरसेक्शन ए इक्वल्स टू ए. इंटरसेक्शन मीन्स ओनली कॉमन नंबर्स और कॉमन एलिमेंट्स. त्यामुळे दोघांमध्ये सुद्धा जे कॉमन असेल तो ए सेटच असणार आहे. सो दॅट्स वाय इंटरसेक्शन ऑफ सेट विथ इटसेल्फ गिव्स द सेम सेट. थर्ड लॉ ए युनियन फाय इक्वल्स टू ए वेअर फाय डिनोट्स अ एम्प्टी सेट. जर एम्प्टी सेट असेल आणि ए असेल तर एम्प्टी सेटमध्ये काहीच एलिमेंट्स नाही आहे अगेन युनियन एच येणार आहे. सो युनियन ऑफ एनी सेट विथ एम्प्टी सेट गिव्स द सेम सेट. फोर्थ लॉ ए इंटरसेक्शन फाय इक्वल्स टू फाय. फाय मीन्स एम्प्टी सेट. इंटरसेक्शन मीन्स ओनली कॉमन एलिमेंट्स. दोघांमध्ये कॉमन काहीच येणार नाही आहे. सो दॅट्स वाय इंटरसेक्शन ऑफ एनी सेट विथ एम्प्टी सेट इज अ एम्प्टी. बोर्ड एक्झाममध्ये लॉज डायरेक्ट क्वेश्चन म्हणून येतात त्यामुळे तुम्हाला हे लर्न करावे लागतील. हा व्हिडिओ जर तुम्हाला युजफुल वाटला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू.